नमस्कार. आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. बांधकाम क्षेत्रातली सुरक्षा आणि त्यातही ड्रोन तंत्रज्ञानाचा कसा वापर होतोय यावर काही माहिती आहे आपल्याकडे? आपल्याला माहितीच आहे बांधकाम साईट्स म्हणजे किती धोकादायक असू शकतात. हो, खरंय. तर आज या चर्चेतून नेमकं काय महत्वाचं आहे ते समजून घेऊ. म्हणजे बघा, बांधकाम सुरक्षा म्हणजे फक्त नियम वगैरे पाळणं नाहीये ना. नाही, अजिबात नाही. याने लोकांचे प्राण वाचतात, मालमत्तेचं नुकसान टळतं आणि कामाचा दर्जा, वेग हे पण सुधारतं. बरोबर. अगदी. आणि त्यासाठी काही काय म्हणतात त्याला स्टँडर्ड पद्धती आहेतच. म्हणजे जसं की प्रत्येक कामगाराला व्यवस्थित ट्रेनिंग मिळायला हवं. हो. काम सुरू करायच्या आधी धोके काय आहेत याचं नीट मूल्यांकन, रिस्क असेसमेंट ते करायला हवं. जागा स्वच्छ ठेवणं म्हणजे हाऊसकीपिंग आणि विशेषतः उंच ठिकाणी काम करताना पडू नये म्हणून फॉल प्रोटेक्शन त्याची पक्की व्यवस्था हवी. अगदी. आणि हो, मशिनरींची निगा राखणं पण तितकंच महत्त्वाचं आहे. आणि अर्थात वैयक्तिक सुरक्षा साधनं, PPE ज्याला म्हणतात, हेल्मेट, गॉगल, ते कानाचे इयर प्लग, मास्क, हो, हातमोजे, बूट. हाय व्हिजिबिलिटी जॅकेट. ही लिस्ट मोठी आहे माहितीनुसार. हे कसं आहे की बाकी सगळं फेल झालं तर हे शेवटचं संरक्षण. बरोबर. पण या ड्रोनची एंट्री कशी होते? म्हणजे हे सगळं तर आपण ऐकतोच. हां, इथेच तर खरी गंमत आहे. म्हणजे बघा, पारंपरिक पद्धतीने साईटची पाहणी करायला जातो आपण. हो. तर त्याला वेळ लागतो आणि कधीकधी माणसांसाठी ते धोकादायक पण असू शकतं. विचार करा, उंच बिल्डिंगवर जाऊन तपासणी करणं. किती रिस्क आहे त्यात. बरोबर आहे. ड्रोन्स इथे खूप मोठी मदत करतात. म्हणजे ड्रोन फक्त वरून फोटो काढण्यापुरतेच नाहीयेत असं काहीतरी एका माहितीत? नाही, त्याहून बरंच काही आहे. ड्रोन केवळ चांगले स्पष्ट फोटो आणि व्हिडिओ घेतात असं नाही. ते पूर्ण साईटचे 3D मॉडेल्स पण बनवू शकतात. अच्छा. याचा फायदा काय होतो तर प्रत्यक्ष काम सुरू व्हायच्या आधीच धोक्याच्या जागा कुठे आहेत हे कम्प्युटरवर बघता येतं. अरे वा. इतकंच नाही, थर्मल कॅमेरे वापरून विजेच्या उपकरणातली वाढलेली उष्णता किंवा भिंतीत लपलेली पाण्याची गळती, ज्या साध्या डोळ्यांना दिसत नाहीत, त्या गोष्टी पण शोधता येतात. कमाल आहे. म्हणजे एका अभ्यासात असंही म्हटलंय की ड्रोनमुळे तपासणीचा वेळ जवळपास 50% कमी झालाय. हो, अगदी. हे खरंय. म्हणजे याचा अर्थ धोकादायक ठिकाणी माणसानं जायची गरजच नाही, तपासणी फास्ट होते आणि जास्त अचूक पण होते. हे तर जबरदस्त आहे. नक्कीच. फायदे खूप आहेत. पण मग काही आव्हानं नसतील का? इतकं सोपं असेल सगळं? नाही, आव्हानं आहेत नक्कीच. एकतर ड्रोन उडवायचे नियम, कायदे ते प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे असू शकतात. मग तो प्रायव्हसीचा मुद्दा आहे, लोकांच्या खाजगीपणाचा, कारण ड्रोन आजूबाजूच्या परिसराचं पण शूटिंग करू शकतात नकळत. हो, हे पण आहे. हवामानाचा परिणाम होतो, बॅटरी लाईफचा प्रश्न आहे, आणि हो, सुरुवातीचा खर्च. ड्रोन घेणं, लोकांना ट्रेनिंग देणं हे थोडं खर्चिक असू शकतं. बरोबर. म्हणजे तंत्रज्ञान कितीही चांगलं असलं तरी ते लगेच असं सगळीकडे वापरता येईलच असं नाही. खर्च, नियम या सगळ्याचा विचार करावा लागतो. अगदी. पण भविष्याकडे जर पाहिलं ना, तर यात अजून खूप प्रगती होणार आहे. म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, AI. त्यामुळे ड्रोन अजून हुशार होतील. ते स्वतःहून धोके ओळखू शकतील. समजा कोणी हेल्मेट घातलं नाहीये किंवा चुकीच्या एरियात गेले, हे ड्रोनला आपोआप कळेल. वाह. कदाचित ते पुढे जाऊन धोक्याचा अंदाज पण लावू शकतील. तर ह्या सगळ्या चर्चेतून महत्त्वाचं काय लक्षात ठेवायचं? एक तर बांधकाम सुरक्षा, ती खूपच बेसिक आणि महत्त्वाची गरज आहे. त्यात हलगर्जीपणा नाही चालणार. हो, PPE आवश्यक आहेच. पण ड्रोनसारखं नवीन तंत्रज्ञान सुरक्षा तपासणीला जास्त इफेक्टिव्ह आणि सुरक्षित बनवतंय, जरी त्यात काही आव्हानं असली तरी. अगदी बरोबर. आणि हे तंत्रज्ञान सतत सुधारत जाणार आहे. त्यामुळे भविष्यात सुरक्षतेचे स्टँडर्ड्स अजून वाढतील यात शंका नाही. म्हणजे AI आणि ऑटोमेशनमुळे माणसांवरील धोका कमी होईल आणि कामाची गुणवत्ता पण सुधारेल. हो, बरोबर. जाता जाता एक विचार येतोय मनात की ड्रोनमुळे सुरक्षितता तर वाढतीये, हे खरंय, पण त्याचवेळी प्रायव्हसी आणि डेटा सुरक्षा याचे प्रश्न पण उभे राहतात. या दोन्हीमध्ये तो योग्य बॅलन्स कसा साधायचा हेच खरं आव्हान असणार आहे पुढे जाऊन, नाही का? यावर विचार करायला हवा नक्कीच. अगदी. हा खूप महत्वाचा मुद्दा आहे.